आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. वहिनी, देवी आईच्या कृपेने आता समज सुरळीत चालू आहे बघ. एकदा का अक्षराची परीक्षा झाली ना की आपण देवी आईच्या दर्शनाला जाऊन येऊ. आपली अक्षरा परीक्षेमध्ये चांगल्या मार्काने पास होऊ दे आणि लवकरात लवकर मोठी अधिकारी होऊ दे असं नवच बोलणार आहे मी देवीला. तेव्हा आपण समधे जाऊया बर का. आणि आपल्या अक्षराच्या आणि सुंदरच्या खुशीमध्ये एक बाळकृष्ण खेळू दे असा बी साकडं घालूया. ताई, तुम्हाला जिथं कुठं जायचं आणि जे काय करायचं ना ते करा. मला कुठं बी जायचं नाही आणि कसला बी नमस करायचा नाही. काय झालंय वहिनीला? काय बी नसलं असेल हिचं. आई, काही हवंय का? काम होतं काही? आई, काय झालं? इतके अस्वस्थ का वाटताय तुम्ही? काही झालंय काही? आई, काय झालंय आईंना? अशा का वागतायत आज? काही बोलल्या पण नाहीत. काय झालं ग अक्षरा? वहिनी काही बोलली का? आत्या काहीच न बोलता गेल्या आई. काही बोलल्याच नाहीत माझ्याशी. खूपच अस्वस्थ वाटत होत्या. खरंय, वहिनीचं काहीतरी बी नसलंय नक्की. अगं म्या बी तिच्या संग बोलायला गेले खोलीमध्ये तर लय चिडली. असं कधी वागत नाही का वहिनी? आत्या, मी बोलून बघते त्यांच्याशी. वय देवी आई, हात जोडून विनंती करते बघ. आता अजून कुठलं वाईट सावट नको या घरावर. समद्यासनी सुखी ठेव. आई, आई, आई थांबा ना. आई, आई, काय झालंय? बोला ना काहीतरी. काय इतके अस्वस्थ आहात तुम्ही? आई, कुठली तरी गोष्ट तुमच्या मनाला खाते इतकं कळतंय मला. पण तुम्ही बोललाच नाही तर कसं कळेल आई? आमचं काही चुकलंय का? चुकलं असेल तर तसं स्पष्ट सांगा. आई, काहीतरी बोला म्हणजे आपण चर्चा करू, मार्ग काढू त्याच्यावर. अशा गप्प होऊन स्वतःला त्रास नका ना करून घेऊ. प्लीज सांगा ना मला काय झालंय. काय झालंय आई? हे बघ, काही झालेलं नाहीये. मला उगीच प्रश्न विचारून हैराण करू नको. माझी वाट सोड. आई, नाही सोडणार तुमची वाट. काय झालंय तुम्हाला मला सांगावं लागेल. अक्षरा, एकदा सांगितलं ना बघ, काय बी झालेलं नाही. उगाच तेच तेच प्रश्न विचारू नको. जाऊ दे मला. आई, काय झालं असेल नेमकं? कशामुळे आई इतक्या बिथरल्यात? अशा कधीच वागत नाही. त्यांचा संयम सहसा तुटत नाही. मग आज का वागतायत अशा? एक नंबर साहेब. कसला नंबर? हो, तुम्ही आता जी आयडिया लढवली ना ती एक नंबर होती. असा जालीम उपाय शोधलाय की आजार नुसता नावाला आणि सलाईन साऱ्या गावाला. काय बोलताय? समजून घ्या साहेब, तुमचं कौतुक करायले. हा, ते तर करायलाच हवं. इतक्या वर्षाच्या कारकिर्दीमध्ये कुणाशी कसा गेम खेळायचा आणि वठणीवर आणायचं
हे चांगलंच डोक्यात फीड आहे माझ्या. कधी सरळ मार्गाने तर कधी वाकड्या मार्गाने आपलं काम साध्य करावंच लागतं. अहो पण तुम्हाला ठाव आहे का साहेब? अहो तुम्ही पाठवलेली ती कॉन्स्टेबल बाई येऊन गेली आणि वसुंधराच्या पायाखालची जमीनच हादरली. वय अहो लई अस्वस्थ झालीये बघा ती. लई चिडचिड करायला लागलीये. मला तर असं वाटतंय आपण ठरवल्याप्रमाणे काही काळानंतर ती अक्षराला परीक्षेला बसायला विरोध करणारच. मग बघाच तुम्ही या वाड्यावर समज कसं आपण ठरवू तसंच घडणार. ती अक्षरा IPS होऊ शकत नाही. हो, हे उड्या मारणं बंद करा आणि स्वप्न रंगवणं सुद्धा बंद करा. आता खरी वेळ आहे ते तुमची कसब दाखवायची. माझ्या आयडियाने फक्त ठिणगी पडली आहे. त्याचा वणवा कसा पेटवायचा आता ते तुमच्या हातात आहे, ते लक्षात घ्या. आणि त्या वणव्याच्या भडक्यामध्ये अक्षराच्या IPSचं स्वप्न जळून खाक झालं पाहिजे. आलं लक्षात? होय साहेब, ते माझ्यावर सोडा. तुम्ही काळजीच करू नका. बघा मी काय करते ते. ठीक आहे, काय करायचं ते लवकर करा आणि मी जे सांगितलंय ते नीट लक्षात ठेवा. अक्षरा, आता तुझं स्वप्न कसं मातीमूल करते ना बघच. मला लगेच पावलं उचलावी लागणार आहेत. लई कष्टाचं काम नाही, कारण आता जे करायचंय ते वसुंधराच करणार आहे. अहो अहो ऐका ना. अहो 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 सावकाश. हा कशाला एवढं काय काय ना आलायसा? ऐका ना, आईंना कसलं तरी टेन्शन आहे. खूप अस्वस्थ दिसत होत्या. मी त्यांना विचारायचा प्रयत्न केला पण काही बोलल्या नाहीत. मला अंदाज येत नाही हो. खूप काळजी वाटते. अहो अक्षरा, कशाला तुम्ही एवढं टेन्शन घेतायसा? तुम्ही शांत व्हा, काय बी काळजी करू नका. आणि म्या हाय नव, म्या बोलतो आईंसंग. अहो मार्केट यार्डात ना एखादी काहीतरी अडचण आली असेल त्याचाच त्या विचार करत असतील. म्या बोलतो त्यांच्या संग, तुम्ही काय बी काळजी करू नका. खूप कष्ट आहेत आईंचे या कुटुंबासाठी, त्यामुळे त्यांना टेन्शन असणं स्वाभाविक आहे. पण अहो आपण आहोत ना, आपल्याशी ते मन मोकळेपणाने बोलू शकतात की. अहो म्या तुम्हाला आता बोललो नव, म्या बोलतो त्यांच्या संग. हा तुम्ही कशाला टेन्शन घेताय? आणि तुम्ही जर असं टेन्शन घेतलायसा तर तुमचा अभ्यास कसा होणार आहे? त्यामुळे तुम्ही अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. चला या इथं माझ्या संग, या या इथं या. हा या बसा इथं अभ्यासाला बस. हे बघा, समधी कामं म्या बघणार आहे. तुम्ही काय बी काळजी करू नका. तुम्ही फक्त अभ्यास करा. हा चला आलोच म्या. शंतनू सर आत्ता का फोन करत असतील? हॅलो अक्षरा मॅडम, तुमच्यासाठी बुक्स पाठवले होते, मिळालेत ना? बुक्स? हो, जाधव कॉन्स्टेबल बाईंना पाठवलं होतं आणि त्यांनी सांगितलं की वसुंधरा मॅडमकडे त्यांनी बुक्स दिलेत. का मिळाले नाहीत तुम्हाला? आई तर याबद्दल काहीच बोलल्या नाही. नाही, काहीतरी डोक्यात वेगळं टेन्शन असणार. त्या नात्यात विसरून गेल्या असतील. अक्षरा मॅडम, अक्षरा मॅडम, अहो कसला विचार करताय? हे बघा, विचार करण्यात आता वेळ घालवू नका. वेळ खूप कमी आहे. आता फक्त जोमाने अभ्यास करा. एक एक दिवस खूप महत्वाचा आहे. तुम्ही खूप हुशार आहात आणि तुमची हुशारी आता कामी आलीच पाहिजे. बघा, तुमच्यासारखी मुलगी जर IPS झाली तर पोलीस डिपार्टमेंटचं भवितव्य नक्कीच वेगळं असेल. धंद्यातल्या भानगडी परवडल्या, पर हे असलो नको बाई. ताई, अहो ती कॉन्स्टेबल बाई जे बी काही बोलत होती ना वो, मला तरी पटलं बाई.
नाही म्हणजे अख्ख्या कुटुंबाला त्रास देणारं टेन्शन नकोच. आणि ते पण एकुलत्या एक सुंदरच्या बाबतीत. नाही 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 ताई, अहो ताई, या घराण्याची शान वाढवण्यासाठी तुम्ही तुमचं अख्खं आयुष्य खर्ची घातलं. त्या घराण्याचा वारसा चालवणारं पुढे कोणीच नसेल तर कसं होणार? सुंदर नंतर पिढी कोण चालवणार? ताई, हे सगळं राजवैभव कोणाला देणार? आणि तुमच्या कष्टाचं काय हो चिजमक ताई? सगळ्यांचंच भवितव्य वेगळं असेल ताई. अहो ताई, माझी बी मनापासून हीच इच्छा आहे की अक्षराचं स्वप्न पूर्ण व्हावं, ती IPS व्हावी. पर आता मला वेगळीच भीती वाटायला लागलीये बघा. नाही म्हणजे तिच्या स्वप्नापायी या घराचं सुख दावणीला लावणं योग्य नाही. शेवटी काय तो निर्णय तुमचाच आहे बघा. माझं काय, मी माझ्या मनातली भीती बोलून दाखवली इतकंच. थँक्यू सो मच. मी घेते पुस्तकांकडून. बर, ठेवतो हा. येस, बाय. अक्षरा, अगं बरं झालं तू समोर आलीस. अगं ताई लई टेन्शन मध्ये दिसत आहेत बघ. लई बेचैन आहेत. आजवर त्यांना असं कधीच पाहिलं नव्हतं. एवढ्या संकटांना धीरानं सामोरं जाणार आहेत त्या. पण आज काहीतरी वेगळंच आहे बघ. कशानं तर एवढ्या खचल्या असतील? काय झालं असेल? म्हणजे तुला काही बोलल्या का त्या? नाही, मला नाही बोलल्या काही. पण त्या टेन्शन मध्ये तितकं मात्र खरं. मला तर वाटते त्याने कुठली तरी गोष्ट मनाला लावून घेतलीये बघ. त्याचाच त्रास करून घेत आहेत त्या. त्यांची लई चिडचिड व्हायला लागली आणि त्यांचा राग बाहेर पडतोय. अगं मला तर लई काय काय बोलल्या त्या. डोळ्यासमोर उभी राहू नकोस आणि मला काही बी विचारू नकोस, मला एकटीला राहू दे असं बोलून मला हाकलून लावलं त्यांनी. काय झालं असेल त्यांना? एवढं का बी नसलंय त्यांचं. लईच काळजी वाटते बघ मला त्यांची. तुम्ही नका काळजी करू, मी बोलते त्यांच्याशी. आई, 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 आई काय झालंय? मला नाही सांगणार? काही नाही. मग काय इतक्या अस्वस्थ झाला? आई बोला ना प्लीज. आई, तुम्ही मला तुमची मुलगी मानता ना? मग मुलीशी मन मोकळेपणाने नाही बोलू शकत तुम्ही? मला कळतंय तुम्हाला कसलं तरी टेन्शन आहे. कदाचित त्यांनी निर्णय घ्यायला त्रास होत असेल.
मला माहित नाही मी तुमचं ते टेन्शन कितपत दूर करू शकेन, पण तुम्ही माझ्याकडे मन मोकळं केलं तर तुम्हाला बरं वाटेल. कदाचित निर्णय घ्यायला सोपं जाईल. आई, सांगा ना मला, नका ना अशी घुसमट करून घेऊ स्वतःची. अक्षरा, इन्स्पेक्टर शंतनू साहेबांनी एका कॉन्स्टेबल बाईंना पाठवलं होतं. तुझ्या परीक्षेच्या अभ्यासासाठी काही पुस्तकं घेऊन आल्या होत्या त्या. आणि त्या बाईंनी मला जे सांगितलं ना, ते ऐकल्यावर माझं मनच थाऱ्यावर नाहीये. आई, आई अहो, त्यांनी सांगितलेली ही एक घटना झाली, पण त्याच्यावरनं माझ्या बाबतीत असंच होईल असं कशावरून? त्यांनी तुम्ही इतकं टेन्शन का घेताय? नको टेन्शन घेऊ. अक्षर, अगं काय काय होऊ शकतं याचा विचार केलायस का तू? समजा तू ही परीक्षा दिलीस, पास झालीस, तर तुला बी त्या ट्रेनिंगला जावं लागेल. आणि तिथं तुझ्या बाबतीत असंच घडलं तर काय करायचं आपण? जर या घरात बाळकृष्ण जन्माला येणार नसेल, जर मी आजी होण्याचा आनंद घेऊ शकणार नसेल, जर माझा सुंदर बाप होऊ शकणार नसेल, तर काय अर्थ आहे अक्षरा या समद्याला? तू सुंदरचा विचार केलायस? त्याला किती त्रास होईल, त्याची समधी स्वप्न धुयला मिळतील. अक्षरा, विचार करून बघ काय काय होऊ शकतं. आई, आई तुम्ही शांत व्हा. असं काही नाही होणार. आई अहो, रोज अशा काहीतरी घटना घडत असतात. म्हणून आपण गाडी चालवणं थांबवतो का, प्रवास करणं थांबवतो का? नाही ना. आई, त्या बाईसोबत तसं घडलं म्हणजे माझ्याही बरोबर तसंच घडेल असं काही नाही ना. आणि कोणाच्या सांगण्यावरनं तुम्ही इतक्या अस्वस्थ झाला, इतकं टेन्शन घेतलं त्याचं? आई, हे काही बरोबर नाही. आणि त्या बाईचं आणि तुझं नशीब एकच असेल तर? आपल्या बी पदरात तेच आलं तर? मी आयुष्याची परीक्षा घेऊ शकत नाही. आई, असं काही नाही होणार. नका असा निगेटिव्ह विचार करू. गॅरंटी देऊ शकतेस तू? आपल्या बाबतीत असं काय बी होणार नाही असं ठामपणे सांगू शकतेस का तू? सांग ना अक्षरा, गॅरंटी देऊ शकते का तू? हो आई, मी गॅरंटी देते असं काही होणार नाही. कशावरून कशावरून गॅरंटी देतेस तू अक्षरा? काय आहे तुझ्या हातात? अगं सांग ना, कशावरून गॅरंटी देतेस तू? आई, मी इतकं ठामपणे सांगू शकते कारण मी ही परीक्षाच देणार नाहीये. तुम्हाला दुखवून मला काहीच नाही करायचंय. मी तुम्हाला वचन देते, मी ही परीक्षा देणार नाही. जर या घरात बाळकृष्ण जन्माला येणार नसेल,
जर मी आजी होण्याचा आनंद घेऊ शकणार नसेल, जर माझा सुंदर बाप होऊ शकणार नसेल, तर काय अर्थ आहे अक्षरा या समजायला? अक्षरा, हा काय झालं? ताई काय बोलल्या का तुला? हा बरं आहेत ना त्या? अगो बाई, तू का रडायला लागलीस? काय झालं? हे बघ अक्षरा, ताई तुला काय बोलल्या हे मला काही बी ठावं नाही, पर तू त्यांच्याबद्दल मनात तिडी ठेवू नकोस. अगं खूप डिस्टर्ब आहेत त्या तुला रागाच्या भरात काय बाई बोलल्या असतील, पर त्यांचा राग निवळला, टेन्शन कमी झालं ना की आईच्या मायेने त्या तुला जवळ घेतील. त्यांच्याबद्दल मनात काही बी ठेवू नकोस. तुझं मन दुखावलं असेल, तुला मन मोकळं करायचं असेल, काही त्रास होत असेल तर माझ्याशी बोलून मन मोकळं कर. वर्षी आतमध्ये घुसमटू नकोस ग. अगं तुला किती अभ्यास आहे, हा त्या अभ्यासाकडे लक्ष द्यायचं ना व अक्षरा.